कुठं रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून जीव मुठीत घेऊन शाळा गाठावी लागतेय, तर कुठं दारापर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नसल्याने झोळी करून रुग्णांना ॲम्ब्युलन्स पर्यंत पोहोचावं लागतंय. गावात स्मशानभूमीच नसल्यानं उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतायत. ही परिस्थिती आहे 3 आमदार आणि 1 कॅबिनेट मंत्री असलेल्या आदिवासी प्रतिनिधींच्या नाशिक जिल्ह्यातली. एकीकडे आदिवासी दिन धूमधडाक्यात साजरा केला जात असताना दुसरीकडे याच आदिवासी बांधवांना धड मूलभूत सोयी सुविधाही उपलब्ध नसल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. इगतपुरी तालुक्यातलं इंदोरे भांगरेवाडी हे जवळपास 200 लोकवस्तीचं गाव. विद्यार्थी ग्रामस्थांना इथली कडवा नदी पार करून शहरात जावं लागतं, पण या नदीवर पूलच नाहीये. इतर वेळी ठीक आहे, पावसाळ्यात मात्र जीवघेणी कसरत करावी लागते. सध्या नदीला पाणी असल्यानं विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागतेय. याच तालुक्यात घोटी बुद्रुक मधलं दुर्गानगर 50 ते 60 कुटुंब असले तरी त्यांना धड पायी चालायला रस्ता नाही. तिथं वाहनांचं काय घेऊन बसलात. भर पावसाळ्यात झोळी करून रुग्णाला ॲम्ब्युलन्स पर्यंत पोहोचावं लागतं. हे या गावाचं भीषण वास्तव आहे. पेठ तालुक्यातल्या सावरणा गावातील ग्रामस्थांचा अखेरचा प्रवासही वेदनादायी होतो. देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाली तरी या गावाला स्मशानभूमी मिळू शकली नाही. हे इथलं ढळढळीत वास्तव. कधी ताडपत्री तर कधी छत्री धरून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. जिल्ह्यात 15 तालुके आहेत, त्यापैकी 8 तालुके आदिवासी बहुल आहेत. या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास आयुक्तालय हे याच नाशिक जिल्ह्यात आहे. 15 पैकी दिलीप बोरसे, नितीन पवार, हिरामन खोसकर, नरहरी झिरवाळ हे आमदार आदिवासींचं विधानसभेत नेतृत्व करतात. विशेष म्हणजे 4ही सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत. झिरवाळ यांनी तर विधानसभेचं उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे. सध्या ते मंत्री आहेत. असं असलं तरी आदिवासी अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ज्या ठिकाणी उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो ते सावरणा गाव याच मंत्री महोदयांच्या मतदारसंघातलं. नदीतून जीव मुठीत घेऊन शाळा गाठणं असो की चिखल तुडवीत रुग्णांना झोळीतून ॲम्ब्युलन्स पर्यंत पोहोचवणं असो, अशा गावांचं नेतृत्व खोसकर करतात. बिल्डरसाठी कोट्यवधी रुपयाचा रस्ता करून देणाऱ्या या खोसकर यांनी आपल्या अख्ख्या मतदारसंघात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं जाळं विणलंय. पण पाण्यातून वाट काढत शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नदीवर पूल बांधून देण्याचा उदारपणा मात्र ते आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत दाखवू शकले नाहीत. जनतेला मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर या आमदारांना निवडून देऊन फायदा काय, असा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.